मग तुम्हाला काय वाटतंय, मी तयारी नाही करत आहे? नाही करत आहे मी तयारी? नाही करतेस. तुम्हाला असं बोलवलं तरी कसं जातो? संजू उठ, अजून बरंच धावायचंय, नंतर धावत घरी जायचं. उठ 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 चल. अहो मी मरण, तुम्हाला कळत कसं नाहीये? कालही अशी बोलली होतीस. मेलीस का? मेलीस का तू? उठ चल. तुम्हाला जराशी बी दया येत नाही का हो माझी? ट्रेनरला दया सूट करत नाही. चल, वेळ वाया नको घालू. चल चल उठ 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 उठ. मी कुठे बी येणार नाहीये. संजू तुझ्याकडे ऑप्शन नाहीये. आहे माझ्याकडे ऑप्शन. मी रिक्षानं जाईन घरी. संजू, संजू थांब. पडतोय आज, पायांचा कुटका पडतोय. आपली बायको एवढी दमलीये, आपली बायको संजीवनी आहे, पीटी उषा नाही, पण नाही कळायचंच नाही त्यांना कधी. दिसतं आपला जीव घेणं ट्रेनिंग म्हणले होते. मग आमचं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? एक तर ऑफिस मधली 1760 टेन्शन आम्हाला, त्यात शिरकेने फोन करून सांगितलंय त्या रणजित रावांनी. अहो घडलंय तसं. त्या पोरीला आम्ही विचारलं, काय ग कुठं चाललीस हुंडारायला? तो डोळे मोठे केले, उलट सुलट बोलले आणि निघून गेली. शब्द कधी बी आणि कुठं बी वापरले तर त्याचं वजन कमी होत असतं. त्यामुळं शब्द तोलून मापून बोलायला पाहिजे. आणि माप आधीच ओलांडला असेल तर दळभद्री कुठली आमच्या तोंडावर निघून गेली हो. राजश्री, आम्ही तुम्हाला परत सांगतोय, तेच तेच बोलून आमची हटवू नका. अरे देवा भैरोबा, अहो त्या पोरीने तुमच्या बायकोचा अपमान केला, त्याचं काहीच नाही का तुम्हाला? इथं त्या पोरीने एवढा गोंधळ घातलाय तरी सुद्धा रणजित भाऊजी तिला डोक्यावर घेऊन नाचतात, आणि तुम्ही एवढं तुमच्या आज्ञेत असतो, आम्ही तुमच्या मागं पुढं करत असतो, तरी सुद्धा आम्हालाच गप्प बसवताय होय. गप्पा. आम्हीच गप्प बसायचं का? तिकडे रणजित भाऊजी त्यांच्या बायकोला डोक्यावर घेऊन नाचायला लागलेत, आणि तुम्ही इथं आम्हाला नाही की त्यांनी किती मोठी चूक केली. या बोलायच्या गोष्टी झाल्या हो फक्त. आम्हाला असं वाटतंय, वडील बंधू म्हणून तुम्ही रणजित भाऊजींना धडा शिकवला पाहिजे. त्यांची काय चुरूचुरू जीप चालली आहे ना, ती हासडून त्यांच्या हातात दिली पाहिजे. शक्ती आहे म्हणून वापरायची नसते राजश्री. काठी आहे म्हणून बडवणारा मूर्खच असतो. आम्ही तुम्हाला मूर्ख वाटतो का? वाटतो का? नाही नाही, असं कसं? तुम्ही तर आमचे बेटर हावात ना. जास्त डोक्याला ताण देऊ नका. आम्ही जर आई साहेबांना ओळखत असू तर आई साहेब आता स्वस्त बसणार नाहीत. त्याच रणजित रावांना धडा शिकवतील. बघा, सत्य आहे. साहेबांचा फोन. हा आई साहेब, आलो, चालू तात्काळ येतो. काय झालं? सांगितलं होतं ना तुम्हाला, आई साहेबांनी बोलवलंय आम्हाला. एक आई म्हणून आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. बस. थँक्यू आई साहेब. येतो. आई म्हणून शुभेच्छा देण्याचे कर्तव्य आम्ही पार पडले.
ढाले पाटलांच्या घराचे प्रमुख म्हणून काय करायचे तुम्हाला ठाऊक आहे? शिर्के, तुमचे सासरे म्हणे आमच्या रणजितरावांना कमी व्याजदरात कर्ज देणार आहेत. ओ शिर्के, जरा कान उघडे ठेवून नीट ऐका. मामा तसंच असेल बघा. अंबाबाईची कृपात झाली म्हणायची. ते काय आहे, पहिल्या भेटीत जरा इकडं तिकडं झालं ना, म्हणून माझा गैरसमज झाला असेल बघा. म्हणून मी उगाचच्या उगाच त्या पोरीवर डाऊट घेतला. होते वहिनी साहेब, असं पहिल्या भेटीत कधी माणूस लक्षात येतोय वय. पण चौकशीप्रमाणे 99% सगळं राईट आहे. 1% डाऊट आहे. 1%? 4 वर्षापूर्वी ती पोरगी शिकायला कोल्हापूरला होती आणि त्यावेळी तिच्या वर्गात आशिष भाटकर नावाचं पोरग होतं. त्या पोरग्यानं आत्महत्या केली. त्यानं जी चिठ्ठी लिहून ठेवली त्यात ह्या अपर्णा मोरेचं नाव होतं. बारीक चौकशी केली पोलिसांनी आणि लक्षात आलं की ते पोरगच तिरपांगड होतं. अहो ते वन वे लव काय म्हणतात तसं असलं हो. बाकी काय तसं शंका घेण्यासारखं नाही. बाकी सध्या गावात ती आणि तिचा मामा दोघच जण राहतात. रणजिताला ना की खिरीचं बाउल आहे ना असं एकदम त्याच्या समोर ठेव आणि तुझ्या हाताने खाऊ घाल. मस्त सरप्राईज देऊ. अगं आला आला. शकतो. सुजितचं एका अर्थी बरोबर आहे म्हणा. तुला ग्रॅज्युएशनच्या वेळी किती त्रास सहन करावा लागला याचा अंदाज आहे मला. तू इथे खूप कष्टात होतीस आणि मी तिथे तुला एकटीला सोडून. कष्ट मी काही एकटीच सोसत होते होय? तुम्ही पण तर तिथं कष्टच करत होतात, ते पण एकटे माझ्यामुळं. नाही संजू, विभाताई होत्या म्हणून निभावलं सगळं. मी आलोच, स्ट्रेच करून येतो. देवा भैरोबा, आमच्या राज्यात आम्हाला चोरासारखं फिरावं लागतंय. नाही पण या पोरीच्या खुट्या हाताला लागल्याच पाहिजेत. राजश्रीबाई, शोधा शोधा म्हणजे सापडल. तुमच्या पत्नी बरोबर राहून गुण नाही पण अवगुण लागलाय तुम्हाला. सतत सॉरी म्हणायचं आणि आपल्याच मनाचं करायचं. केल्या चुकीची माफी मागणं चुकीची गोष्ट आहे काय साहेब? अजिबात नाही, अजिबातच नाही. पण माफी योग्य व्यक्तीची मागायला पाहिजे. आणि नुसती माफी मागून उपयोग नसतो रणजित. चूक पण सुधारली पाहिजे. आईसाहेब, असं करू नका. तुम्ही खाऊन घ्या, तुम्हाला त्रास होईल हो. आमची जी काही चूक झाली आहे हे माफी मागतील त्याचे. खरं का? ऐकतील तुमचं. रणजित, तुमच्या बायकोचा प्रत्येक शब्द झेलताना तुम्ही ऐकलंय ना? तुम्ही जोपर्यंत तुम्ही दादासाहेबांची माफी मागत नाही